महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आलेलो या सोरेगावात भागात दक्षिण सोलापूर मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये चार चौरंगी लढत आहे। काही दिग्गज नेता लोक उभारलेले आहेत, भाजप, शिवसेना आणि दोन अपक्ष उमेदवार आहेत आणि बाबा मिस्त्री पण आहेत, भाजपचे सुभाष बापू देशमुख आहे। तर आपण जाणून घेऊ लोकांमध्ये काय त्यांच्याबद्दल। आपलं नाव काय सर? माझं नाव नागनाथ कृष्णा भरले। तर यावेळेस कुणाला मतदान करणार तुम्ही? आम्ही काय कसं कुणाला तर मनात ना टाकायचं असतंय, काय इथे उपयोग नाही। सगळे काय राष्ट्रवादी सगळे उभारलेत ना, मग कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार? होता आमचा बहादुरातला तिकीट दिले नाही ते आम्ही नाराज आहे। कोणता? आमच्या दिलीप माने मालकाला। बाकीचे काय उपयोग नाही। अमर पाटील आहेत शिवसेनाचे, त्यांच्याबद्दल काय म्हणतात तुम्ही? अमर पाटलाला निवडून आणू आपण। आणणार का? कशासाठी? एकमेव जवान माणूस आहे, पुढे धडपळ माणूस आहे, आमचे काय तर कामं करतील म्हणून। तर लोकांमध्ये तर असं म्हणणं आहे की भाजपचा गड केला आहे सुभाष बापू देशमुखचं, त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? आता त्यांचे वय संपले, त्यांनी काय येणार आहे? कामं केले नाहीत का मागील 5 वर्षामध्ये? काय केलेत कामं? काहीच केले नाही विकास कामे। काय सर? प्रकाश पवार। तर या विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत सध्या, 20 तारखेला मतदान आहे। तर तुम्ही कुणाला मतदान करणार यावेळेस? कोणत्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते आहे। बरं, मी अमर पाटलाला निवडून आणणार। कशामुळे अमर पाटीलला? अमर पाटीलच निवडून येते का म्हणजे यंग आहे, तरुण आहे। बरं, अगोदर त्यांनी आमदार होता सुभाष देशमुख। काही लोकांमध्ये तर असं चर्चा आहे की ह्या दक्षिण सोलापूर जे आहे भाजपचं गड किल्ला आहे, सुभाष बापू देशमुख इथे 5 वर्षापासून आमदार आहेत, तर त्यांनी काही विकास कामे केलेत का? बापू देशमुख कामं केले, त्यांच्या परीने कामं केलेत, केलं नाही असं म्हणता येत नाही। परंतु आता ह्या तरुण उमेदवाराला सुद्धा चान्स दिलं पाहिजे। बरं, त्या मतानं आम्ही शिवसेनेचं असल्यामुळे आम्ही त्यांना निवडून देणार आणि त्यांनीच निवडून येणार। यावेळेस तुम्ही अमर पाटील यांना संधी देणार? अमर पाटीलांना विजय होणार का त्यांचा? 100% होणार, ह्याच्यात काय वादच नाही। तरुण आणि पहिल्यांदा त्यांना पण चान्स दिलं पाहिजे, अशा लोकांचं दक्षिण तालुका मतदारसंघाचं मत आहे। त्यांनी बोला, यावेळेस इलेक्शनमध्ये कुणाला मतदान करणार? कोणत्या पक्षाला निवडून आणायचं तुमचं आहे? सुभाष बापू देशमुख साहेब। सुभाष बापू देशमुख, त्यांनाच का? मी हातूर गावचा असल्याकारणाने मी असं सांगू इच्छितो की माझ्या गावासाठी जवळपास मागील 5 वर्ष आणि त्याच्या 5 वर्षाच्या अगोदरचं काळखळ बघितलं तर 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर काम झालेले आहेत। 27 ते 28 कोटीपर्यंत निधी आपल्या गावाला भेटलेला आहे। त्यामुळं आम्ही यावेळेस बापूसाहेबांच्या पाठीमागे उभा राहणार आहे आणि त्यांनाच आम्ही निवडून देणार आहे। अशी काय 1-2 मोठे विकास कामे सांगा बापू देशमुखचे झालेले इथं दक्षिण जर सांगायला बसलो तर जवळपास मला दिवस आणि रात्र पुरणार नाही तेवढं काम आपल्याकडे झालेलं आहे। रोड रस्ते वगैरेचं कामं झालेत का? भरपूर झालेले आहेत। आम्ही बघा, हातूर ते चंद्राळ रस्ता आहे, हातूर ते आनंदनगर तांडा रस्ता आहे, हातूर ते कुंकर्णी तांडा रस्ता आहे आणि हातूरपासून गावापर्यंत म्हणजे स्टँडपासून गावापर्यंत ते रस्ता झालेलं आहे। आणि त्याला सोडून जे आहे आपल्या सर्व गावामध्ये सीसी रस्ता झाले, काँक्रिटीकरण रस्ता झालेलं आहे। आणि त्याला सोडून जे आहे आता 3 कोटीचा हर घर जल योजनेचा प्रकल्प जे चालू आहे आणि ते आज ना उद्या काम होईल, ते 100% होईल। आणि आता त्याच्यानंतर देशमुख साहेबांची लढत कोणत्या उमेदवार संघात आहे? त्यांची लढत कोणाबरोबर होऊ शकत नाही। कोण नाही टक्करला? 1 मॅन शो बापूसाहेब येणार का 100%? 2001% आलं म्हणून समजून घ्या। आणि काय बोलायचं तुम्हाला आहे? भरपूर काम। जनतेला काय आवाहन करणार? जनतेला सांगायचं आहे विकासाच्या पाठीमागं उभे राहा। आणि माझं मत आहे वैयक्तिक, जात पात धर्म बघू नका। बरं, मला 100% जनतेला, सर्व जनतेला सांगायचं, जनता खूप हुशार आहे आणि मला माहीत आहे 100% बापूसाहेबांच्या पाठीमागं जनता उभा राहील आणि बापूसाहेबांना 100% निवडून देतील, हे पण मी तुम्हाला ग्वाही देतो। आता राहिलेले काही प्रश्न जे आहेत जनतेचे, आता पुढील 5 वर्षात निवडून नंतर करणार का बापू देशमुख? 2001% आता केलेले आहेत ना, भरपूर काम पुढे पण करणार का? याच्या पुढे पण करतील। विश्वास आहे का तुम्हाला? 100% विश्वास आहे, 2001% विश्वास आहे बापूसाहेबावरती। ओके, क्या है सर आपका? अलादीन रफीक शेख। अच्छा, ठीक है। तो इस बार इलेक्शन में किसको जिताने वाले, मतदान किसको करने वाले? महायुक्ति आघाड़ी, महाविकास आघाड़ी। कौन से उम्मीदवार को? अमर पाटिल। अमर पाटिल। अमर पाटिल को क्यों? अमर पाटिल अभी ये कांग्रेस और राष्ट्रवादी सब युक्ति है ना, इसके लिए हम उसको मतदान मारना चाहते हैं। उद्धव ठाकरे साहब लॉकडाउन में अच्छा काम करे हो। अच्छा, क्या अच्छा काम करे? क्या है तो गोर गरीब को देके करे, पैसा भेजे। अच्छा, तो पिछले 5 साल से सुभाष बापू देशमुख है यहाँ पर आमदार। सुभाष बापू काम किया है क्या? विकास काम करेले, दक्षिण में करे उधर। अच्छा, लौगी उधर रस्ते बहुत करे उधर, बोल तो आउट साइड। अच्छा, तो फिर इस बार किसको जिताने का आपने? वो अब अमर पाटिल को जिताने। अमर पाटिल को।
अच्छा और कुछ नहीं 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 आइए